आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अबे पांडवा एवढ्याशा पाण्यात कोण बुडून राहते का? हा ये ना, ये बाहेर ये। बे पांडवा काय लाल मुलासारखं करून राहिला तू? बाहेर ये। अबे तू सर्जा लेकरा काय झाला गा? डोळ्यासमोर अंधारी आली लेकरा। तू नसता तर कपाल मोक्षात झाला असता। पुण्यात्म्याचं रक्त धरणी मातेवर सांडलं तर धरणी कंप होईन ना। कोण आहेस तू लेकरा? बाप्पा लेकरा म्हणता आणि कोण आहे ते पण विचारता। कृष्णावानी लय चतुर आहे गा। नाव पण कृष्णाचंच आहे ना, माधव। माधव भालचंद्र अण्णांचा मुलगा हो मी। आज कीर्तन आहे ना म्हणून मृदुंग घेऊन साथ संगत करायला आलो। आलास का तू लेकरा? यात लागते ना, अण्णांनी तुम्हाला शब्द दिला होता ना। बंकट शेठ मले आणायला आले होते। चला कीर्तन आहे ना, उशीर होत असेल ना, चला। बंकटने लय छान काम केलं। चला बम बम बोले। चला गणगण गणात बोते। झोपेत पण गणगण करत राहते, पण दिवसातून 4 वेळा काही बायकोचं नाव घेत नाही। काय बोलली? मोठे तिखट कान आहेत, पण त्याच्या मतलबाचं बरं ऐकू येते। हो काय बोलून राहिली? बाप्पा मिठल्या वठानं कोणी बोलते का? ए ऐक तर, ए बाई अगं ऐक तर। पप्पा ऐकू नाहीत तुले? कायले ऐकू? कधी ये म्हणता, कधी बाई म्हणता, कधी आग म्हणता। मग काय झालं त्यात? गणगण हजारदा म्हणता। कावेरी नाव आहे मावाला, कधी तर म्हणा। बाप्पा हसत कायले? चपट्या नाकावर तर मोठा राग दिसून राहिला। चपटी आहे का मी? मग जा करा आपलं काम। हात सोडा मावाला। बाप्पा सोडा म्हणलं तर लगेच सोडा लागते का हात? नाही धरतो ना मग। कावेरी मावाला काम कर ना। तुम्ही ना देव देव करता आणि स्वार्थी होता। कर ना मावाला काम। हात तर सोडा ना। हा घ्या। खूप छान आहे कापड। आता पितांबरले सांगून सन्यानी महाशंभू महादेवासाठी छान सदरा शिवतो। त्या खुळ्यासाठी केवढ्या आनंदानं कौतुकानं सदरा शिवायचं बोलता? कधी माझ्यासाठी लुगडं आणलं का आनंदानं?
पप्पा आणीन ना तुझ्यासाठी वेगळं आणि माझ्या शंभू महादेवासाठी वेगळं. कसं होणार आपलं मला तर समजतच नाही. पप्पा आनंद व्हायला पाहिजे ना तुले. माय आनंदाचे फिकीर आहे का तुम्हाला? जेव्हा मला आपलं लेकरू आई आई म्हणन ना तेव्हा आनंद होईल मला. माझ्या शंभू महादेवाच्या आशीर्वादानं ते पण होईन ना. तुम्ही बोलत शंभर कायले दुसपूस करते कावेरी. लय आनंदाचा दिवस आहे ना आज. देवळात कीर्तन आहे आणि मले खात्री आहे महाशंभू महादेव येणार कीर्तनाले. हाव टाळ घेऊ का? हा? तुम्ही न मी मग करू हरी विठ्ठल विठ्ठल. हा? कायले रागराग करते कावेरी. समजा छान होईन ना. हम्म. गण गण गणात बोते गण गण गणा. आओ, आओ. गुळ पाणी घ्या. सीतामाय अण्णा आम्हाला नेहमी सांगायचे मुगाची खिचडी आणि कढी खायची तर तुमच्या हातची. रात्रीच्या जेवणात हा बेत झाला तर लय आनंद होईल ना. हो ना. भालचंद्र अण्णाजीले तर खिचडी सोबत चुलीवर भाजलेले पापड आणि हिरव्या मिरच्या बी लई आवडत होत्या पा. जमतंय ना मग. मला बी लय आवडते पापड मिरच्या खिचडी कढी. काय झालं जी काकाजी? का सांगाव लेकरा, मन थाऱ्यावर नाही ना. काय झालं ते तर सांगन का नाही? सांगा ना. मनातलं सांगावं. भार हलका होते ना. काकाजी कसं आहे लेकरा, एका दुष्टानं आमचा घोडा नेला जबरदस्तीने. आता म्हणते हरवला. काय करावं? जे ज्याचं आहे ते त्याच्या जवळच राहते ना. आता मला सांगा, आपण आपली पाठ पाहू शकतो का? नाही. पण आपल्या शरीराचा भागच आहे ना तो. तसंच राहते. काही क्षणांचा विरह हा नात्यांच्या गाठी अधिक मजबूत करते. आता या मृदुंगाच पाय ना. जोर जोरात थपडा पडत नाही तोवर चामड गरम होत नाही आणि मधुर सुरात वाजत नाही. तसंच आहे ना. विराच्या दुःखाशिवाय भेटीचा आनंद कसा काय अनुभवता येणार? बाप्पा माधवा, तुमचेच शब्द आहेत हे. अण्णा मला सांगायचे, मला पाठ झाले ना. कीर्तनात सांगायला सोपं असतं, पण अनुभवा लागते त्याचा लय त्रास होतो. बाप्पा इसरता कायले? समद्यांचा लगाम त्याच्या हातात राहते ना. पाया पडतो गोविंद काकाजी. काकाजी आरतीचं ताट तयार आहे. त्यामध्ये नारळ हार फुलं सगळं तयार आहे. नाथा काकाजी तुम्ही काय करा, तुम्ही सगळं सतरंजी टाका. प्यासाठी 2 माठ भरून ठेवा पाण्याचे. चला मग. काकाजी तुम्ही बिनघोर राय. सर्जाची रक्षा बंबंबोले करते ना. अबे असा कसा पडून राहिला तू पाठवा? चालता बी येत नाही तुले? गण गण गणात बोते गण गण गणात बोते. आला भाऊ ह्यो आडवा. अबे येऊ दे ना. घाबरतो का याला आपण? कबे मोठा वाड्यावर तर आला होता ना घोडा न्यायला. आमच्या मालकाला ओळखत नाही तू खुड्या. अबे आमच्या व्यंकोबा शेठच्या पंजात एखादी गोष्ट आली ना का सगळा खेळ खल्लास. भाऊजी ना भाऊजी, अरे डोंगरासारखा व्यंकोबा टोळ आमच्या माग आहे. चले विड्या विठोबा भाऊ. हो महाज्ञानी माणसांनो, हातात घोडा आहे का गाढव आहे ते तर पाय ना. भाऊजी ना भाऊजी, घोडा
गणगणात भूते. आता तर सावकार होते ना हो ना आता तो घोडा पण नाही गाडू पण नाही आणि मालक पण नाही. अरे कायले खेळ खेळते का खुळ्या. राजे हो राजे हो. दुष्ट अहंकारी कपटी माणसाच्या तालावर तर नाचान तर जगासमोर हस करून घ्यान ना. मुक्या जनावराली मारता उपाशी ठेवता कायले. अश्व आहेत हो घोडा. पूर्ण पुरुष म्हणून वेद पुराणात या जनावराचा सन्मान केला होता. रणांगण असो वा गृहस्थाचं अंगण या इमानदार जनावरानं कधी बी कोणाला बी धोका द्यायला नाही. मुक्या जनावराली त्रास देऊ नका राजे हो. नियतीचा खेळ वेगळा राहते राजे हो. उद्या हा लगाम तुमच्या गळ्यात असन. जसं करान तसं भरान. इथं जे करान ते इथंच भोगायला लागन. ईशाच्या बियाले अमृताची फळं लागत नाहीत ना. गण गण गणात भूते गण गण गणात भूते. कितीक बायानं माणसं आहे कोणाला माहित. बापा तुला तर माहित असन. मले मग बिरबीर बिरबीर पाहून राहिला. मला वाटलं माणसंच मजून राहिला. नाही बो. मग बिरबीर बिरबीर का पाहते. कोणाला शोधून राहिला तू. माय शंभो महादेवाले. शंभो महादेव येणार आहेत कीर्तन आले. फरक पडला का बे डोसक्यात तुया. बाबूजी तुमच्या नशिबात असन ना तर तुम्हाला बी भेटतील शंभो महादेव. हा कुठं नशीब बे. त्या कुळ्याला पाहिलं ना का मा दिमागच खराब होते. गणगण गणात बोलते. गणगण गणगण सुरू झालंय. गणगण गणात बोलते. आज मोठे आनंदी दिसून राहिले नाही. हाव ना देवाधर्माचं वेडच आहे ना त्याले. पण भजन कीर्तनातच त्याचं मंत्र मिळत. त्याचीच तर भीती वाटते ना माय. आणि तो खोळा पण सावलीसारखा सोबतच राहते ना बंकटच्या. पण सासूबाई हे त्या कुळ्याच्या भेटीनं त्याच्या संगतीत राहिल्यानं इथले आनंदी काऊन होते. काळजी ना बाई. तो नागडा गुडा फिरते म्हणून खोळा. आणि हा पोट्टा त्याला कपडे देणारा दुसरा भैताड. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बंकट
बस ना खाली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कैलासराणा शिवचंद्रमोडी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोड तारी. नमः पार्वती पते हर 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 महादेव. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा. नमः पार्वती पते हर 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 महादेव. भक्तांनो, देव आणि भक्त, गुरु आणि शिष्य एकरूपतेचं वर्णन शेकडो वर्षापूर्वी ग्रंथात वर्णित केलेलं आहे. तात्विक प्रेम आणि ही एकरूपता म्हणजेच माय आणि लेकरू, फूल आणि सुगंध. काय झालं जी काकाजी? क्षमा करा, मन सैरबैर झालं होतं, क्षमा करा. क्षमा कायली मागता? एकाच कुटुंबातली माणसं आपण. करा, सुरू करा. गण गण गणात बोते. ए मरतुकड्या, पुण्यांदाचा पापा म्हणला ना तर गुप्तीच घालतो तुझ्या घशात. पण सावकार लाथा मारून राहिला ना तो. सावकार वरडू वरडू घसा सुखत कसं नसन ह्याच्यावाला. सुकला असेन बे त्याचा बी घसा. पाणी भाजा त्याला. सावकार पाणी दया आली ना मले तुम्हाला. हो ना. अबे बाप मेले हर का कायले बघून राहिले. जाना बाजाना भैतडो पाणी. पाणी घालू टाक्यात. अबे तर काय ओंजळीनी पाणी पाजते त्याले भैताडा. हो ना, बेडका आणि डोळे करत आणि मटर मटर पायचं. टाक ना पाणी. जा.
विट्या आता या पाण्यात एक टोपली शेण आणि माती टाकणं. चला लवकर, पाहतो हा सरजा पाणी कसं पित ते. लागा ना कामाले, कवटी भरू तुमच्यावाली. पे 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 गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते.